एकदा एका छोट्या गावात रोहन नावाचा एक लहान मुलगा राहत होता. रोहन खूप खेळकर आणि हुशार होता. त्याचे आई वडील त्याला नेहमी एकच गोष्ट सांगायचे, बाळा, नेहमी खरं बोल. एक दिवस रोहन आपल्या मित्रांसोबत चेंडू खेळत होता. खेळता खेळता चेंडू जोरात जाऊन शेजाड्याच्या घराची काच फुटली. सगळी मुलं घाबरली आणि पळून गेली. रोहनही घाबरला. त्याच्या मनात विचार आला, मी खोटं बोललो तर वाचेन. पण लगेच त्याला आईवडिलांचे शब्द आठवले. थोडा धीर करून तो शेजाऱ्यांकडे गेला आणि म्हणाला, काका, माझ्याकडून चूक झाली. चेंडू माझाच होता. शेजारी थोडे आश्चर्यचकित झाले, पण त्यांनी रागावण्याऐवजी रोहनच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, चूक झाली तरी चालते, पण सत्य बोलणं फार महत्त्वाचं आहे. दुसऱ्या दिवशी शाळेत रोहन गृहपाठ करायला विसरला. शिक्षकांनी विचारले तेव्हा काही मुलांनी खोटी कारणे सांगितली. रोहन मात्र उभा राहिला आणि म्हणाला, सर, मी गृहपाठ करायला विसरलो. शिक्षकांनी त्याचं कौतुक केलं आणि सांगितलं, प्रामाणिकपणा ही खूप चांगली सवय आहे. हळूहळू सगळे रोहनवर विश्वास ठेवू लागले. त्याचे मित्र वाढले. शिक्षक त्याच्यावर आनंदी झाले